छत्रपती शिवरायांनी काय केलं? छत्रपती शिवरायांचं एवढं नाव काय, असं काय कार्य केलं त्यांनी? शिवरायांचं मत कसं होतं? इफ यू आर गुड आय एम द बेस्ट, इफ यू आर बॅड आय एम द वर्स्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री और सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. युअर डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ पेपर. आपली डिग्री म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडे. मित्र कसा असावा? मित्रता संगती कुणाची ठेवायची? तर दुर्जनेषुच्या सर्पेषु वरम सर्पो न दुर्जन सर्प दंशती कालेन दुर्जनेषु पदे पद. साप किंवा दुर्जन व्यक्ती या दोघांशी कुणाशी जर मैत्री करायची झाली, निश्चित तुम्ही सापाशी मैत्री करा. कृष्णाचं लग्न हे रुक्मिणी सोबत झालं होतं, पण तरी सुद्धा त्याने राधेवर प्रेम करत होते. माझं लग्न झालं, मग मी माझ्या गर्लफ्रेंडवर प्रेम करतो, यात चूक काय? पण एकही आई उठून म्हणत नाही की अरे मूर्खा, हे आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय. छत्रपती शिवरायांच्या पावन भूमीने, पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपला जन्म झालाय आणि शिवरायांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली की महिला नाचवणं नाही तर महिला वाचवणं हा आपला प्रथम धर्म आहे. नमस्कार. आज अत्यंत महत्वाचा दिवस. आज आपण आपलं चॅनल एक पाऊल पुढे टाकत आहे. आपण पॉडकास्ट सुरू करत आहोत. मुलाखती भरपूर दिवसापासून इच्छा होती की मुलाखती घेणं, पॉडकास्ट करणं याची सुरुवात करावी, परंतु सूत्र जुळत नव्हते. आणि तुम्हाला तर माहितच आहे, सूत्र जर जुळाले नाही तर युतीच होत नाही. कितीही तुम्ही गाठी भेटी घ्या, परंतु युती सुद्धा होत नाही. तर सूत्र जुळणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज आपल्याकडे प्रसिद्ध कीर्तनकार कांचनताई आपल्याकडे येत आहे. आज त्यांची मुलाखत आहे. विविध प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि थँक्स या बटनाचा वापर नक्की करा. धन्यवाद. चला सुरू करूया. ताई धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आपण बघतोय आता संपूर्ण महाराष्ट्र हा विठुमय झालेला आहे. वारी सुरू आहे आणि वारीचा इतिहास हा खूप जुना आहे. आतापर्यंत वारीला एकदाही खंड पडलेला नाहीये. तर वारीबद्दल काय सांगाल? कारण विदेशी लोक, वृद्ध किंवा तरुण सुद्धा वारीला जातात. तर वारीबद्दल काय सांगा? अगदी बरोबर आहे. वारीबद्दल काही सांगायचं झालं म्हणजे एका वाक्यात सांगू शकतो आपण की जगात बारी पंढरीची वारी. आणि महत्वाचं म्हणजे वारी हा अभ्यासनाचा विषय नाही किंवा काही सांगण्याचा विषय नाही, तर तो अनुभवण्याचा विषय आहे. बरोबर. वारीची श्रीमंती एवढी मोठी आहे की तेथे कितीही श्रीमंत व्यक्ती जा, कितीही गरीब व्यक्ती जा, त्याचं पद काही असू दे, त्याचं नाव काही असू दे, तुम्ही आधार कार्ड जरी घेऊन गेले, कोणत्या जातीचं जा, कोणत्याही समाजाचं जा, कोणत्याही धर्माचं जा, काहीही अडचण नाही. प्रत्येकाला तिथं फक्त एका नावानं संबोधलं जातं आणि ते नाव म्हणजे माऊली. माऊली. आणि हीच वारीची श्रीमंती आहे. अतिशय सुंदर आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण वारी म्हणायला हरकत नाही. नक्कीच. परंतु आता आपण बघतोय की तरुण पिढी वेगवेगळ्या दिशेने जाते. ही वारी कशी टिकवावी? कारण रील्स बनवून किंवा बाकी गोष्टी करून वारी तर टिकणार नाही. आणि तरुणांनी वारी टिकवावी त्यासाठी काय करावं? अगदी बरोबर. जसं आजी आजोबांनी आमच्या वारी टिकवली, त्यांनी जे संस्कार आम्हाला दिले आणि तेच आम्ही पुढे घेऊन गेलोय. मग आमचं कर्तव्य बनतंय की जो वारसा आम्हाला मिळालेला आहे तोच वारसा, तीच आपली संस्कृती जपण्यासाठी तो वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे. आणि राहिला रील्सचा विषय, तर माझं असं वैयक्तिक मत आहे की अश्लील गाण्यावर व्हिडिओ बनवण्यापेक्षा किंवा काही वाईट प्रदर्शित करण्यापेक्षा वारीमध्ये जाऊन रील्स बनवणं मला तरी असं काही वाईट वाटत नाही. नुकतं फक्त रील्स बनवून वारी टिकू शकत नाही हा जरी मुद्दा बरोबर झाला तरी सुद्धा चांगल्या गोष्टीबद्दल कोणी गोपीचंदन लावताय, टिळा, बुक्का, छान टाळ घेऊन जर कोणी आपली संस्कृती जर जगासमोर किंवा सोशल मीडियावर दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर यामध्ये असं एवढं काही वाईट मला वाटतं. ताई, आपण कीर्तन करण्यास कधीपासून सुरुवात केली? ही आवड कशी निर्माण झाली? ही आवड मला निर्माण झाली नाही, भगवंतांनी निर्माण करून दिली असं म्हणायला हरकत नाही. जवळपास 4 वर्ष झाले मी कीर्तन करत आहे आणि माझी तशी डॉक्टर बनण्याची इच्छा होती. आणि लहानपणापासून अभ्यास सुद्धा सगळा डॉक्टर बनण्यासाठी चालू होता. परंतु आमच्या वडिलांची खूप इच्छा होती की मी कीर्तनकार बनावं. आणि म्हणतात ना की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. ताई, यामध्ये एक महत्वाचा प्रश्न येतोय. आपण बघतोय सध्या की संस्कृती जपणं किती महत्वाचं आहे. कारण यामध्ये एक मॉडर्न शब्द आलेला आहे आजकाल. तो IT कंपनी म्हणा किंवा विविध क्षेत्रामध्ये मॉडर्न हा शब्द, त्यामध्ये होतं असं आहे की मुलं असो किंवा मुली असो, जास्त प्रमाणात मुली होत आहे आजकाल. जे निरीक्षण आलंय की दारू पिताय, सिगरेट पिताय आणि पालक प्रोत्साहन यासाठी देत आहे की कारण असं वाटतं की त्यांना पैसे मिळत आहे म्हणून ते प्रोत्साहन देत आहे. आता ही रीलची गोष्ट झाली, परंतु हे प्रमाण सुद्धा भरपूर वाढतंय. हे कसं रोखायचं? अगदी बरोबर आहे.
पण यामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी आपला पालक वर्ग जिम्मेदार आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. जसं तुम्ही आताच म्हटले मॉडर्न शब्द, बरोबर. या मॉडर्न शब्दाचा खरा अर्थ आपल्या पिढीने अजून लक्षातच घेतलेला नाही. नक्कीच. मॉडर्न म्हणजे आपल्याला काय वाटतंय, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड गाडी, बरोबर. ब्रँडेड घडी, हे जो व्यक्ती वापरतोय तो जो फॅशनने चालतोय, ज्याला फॅशन सेन्स आहे, त्यांना आपण मॉडर्न म्हणतोय. पण स्वामी विवेकानंदांनी जसं सांगितलंय, मॉडर्नता म्हणजे काय, तर मॉडर्नता ही विचारांमध्ये असायला पाहिजे. म्हणतात ना, हम है ने अंदाज की हो पुराण, हा हा. त्या प्रकारे बरं. मॉडर्नता ही विचारांमध्ये असायला पाहिजे. आणि संस्कृती जपणं हे कुठे ना कुठेतरी आपल्या पालकांच्या हातामध्ये सुद्धा आहे. नक्कीच. आजकाल पालकांना कसं वाटतंय, जी गोष्ट किंवा ज्या फॅसिलिटीज मला मिळाल्या नाही ते मी माझ्या मुलाबाळांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. बरोबर. हा. आणि यामुळं काय होतं, कुठंतरी डिसिप्लिन नावाचा जो शब्द आहे ते विसरून जात आहेत विसरून जातात. सर्वजण. नक्कीच हा, नक्कीच. सांगायचं म्हणजे एवढा अति लाड पालकवर्गांकडून हा हा. मुलाबाळांचा नक्कीच होत होतो, आहे. होतो. कारण बघा ना, आज आपल्याला घडवायचे छत्रपती शिवाजी महाराज, पण घडणार मोबाईल पाहून किंवा रील्स पाहून, सिगरेट पाहून नाही. नक्कीच. अगदी बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर छत्रपती शिवराय कळणार नाहीत. हम्म. आजकाल छत्रपती शिवराय यांची मूर्ती प्रत्येकाच्या मनामध्ये उतरली, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये बसली. पण खरी गरज कशाची आहे, तर छत्रपती शिवरायांचे आचार, विचार हे आपल्या युवा पिढीने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. मग छत्रपती शिवराय जर आपल्याला घडवायचे असतील तर मोबाईल किंवा रील्स पाहून असं तर नक्कीच. बनणार. आपल्या मुलांची शिक्षणाची सुरुवात कुठून होते, तोंडासमोर मोबाईल. मोबाईल. आणि सुरुवातच मोबाईल मध्ये त्याने म्हणतात, आहा टमाटर बडे मजेदार हा. अँड ऑल. नक्कीच. हा, आपल्या लेकरांना रामकृष्णारी माहित नाही, आपल्या संस्कृतीबद्दल माहित नाही. पण आपली लेकरं म्हणतात नवीन जे डायलॉग निघतात, आता निघला होता ना कोणता, सचिन काय रस्पी आहे, हा, हे पण गाणे भरपूर अशा गोष्टी निघताय. आणि पुन्हा चीन टबाक डमडम वगैरे. या सगळ्या गोष्टी पालकवर्ग लेकरांना शिकवतात, ते पाहायला देतात. पण कुठेतरी आपल्या राज्यांचा इतिहास, आपल्या देशांचा इतिहास त्यांनी आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर ठेवत नाहीत. नाही. आणि जे मला मिळालं नाही, म्हणजे मोबाईल मला मिळाला नाही म्हणून माझ्या मुलांना देणं, पण यामध्ये नुकसान हे मुलाबाळांचं सुद्धा आहे आणि पालकांचं सुद्धा आहे. कारण लहान वयामध्ये लेकरं आई वडिलांचं ऐकतात, एकदा का मोठी झाली त्यांनी स्वतंत्र होतात, कुणाचंही ऐकत नाही. आणि संस्कार देण्याची जी काही वेळ आहे ती फक्त लहान वयामध्ये आहे. बरोबर. म्हणून जोपर्यंत पालक वर्ग लेकरांकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत तरी चांगली युवा पिढी किंवा सुसंस्कृत युवा पिढी हा, घडू शकणार घडणार. नाही असं मला नक्कीच. आता यामध्ये एक अजून गोष्ट अशी येते की आपले 50-60 वर्षाचे तरुण, हे तरुणच म्हणतोय मी, कारण तरुणांपेक्षा आजी आजोबा जास्त मोबाईल बघताना दिसत आहे. वाटतं. म्हणजे सासू भाऊंचे सिरियल म्हणा किंवा समोरून उठत नाही टीव्हीच्या, तर ते तरुण कमी बघताय आणि आजी आजोबा जास्त सिरियल बघताय. तर यांच्या हातातून मोबाईल कसा घ्यायचा, हा महत्वाचा प्रश्न आलेला आहे. कारण त्यांनी खाली संस्कृतीला जपणं म्हणा किंवा विविध गोष्टी सांगणं खाली त्यांचं गरज आहे, पण ते टीव्ही बघतात. अगदी बरोबर आहे. आणि आताचे युवा मुलं सुद्धा हे वाईट मार्गावर जातात, याचं कारण सुद्धा तेच आहे. कारण जो पाया आहे, जो मेन बेस आहे, जे समजावून सांगणारे आहेत तेच चुकत आहे. ते चुकत आहे. त्याच्यामुळं जी पुढे येणारी पिढी आहे ती सुद्धा चुकत आहे. नक्कीच. मग आपल्या पुढच्या पिढीचा विचार करताना कुठंतरी पाल्यांनी, आजी आजोबांनी आपल्या स्वतःमध्ये बदल करून घ्यायला अनिवार्य. ताई, तुम्ही एवढे कीर्तन वगैरे केलेले आहेत, नक्कीच प्रश्न आले असेल ना, सुनेचे आले असेल, सासूचे आले असेल. सून म्हणते सासूने हे केलं, सासू म्हणते सुनेने केस ओढले. तर या प्रकारच्या गोष्टी घडता का कधी? बिलकुल बिलकुल घडतात. आणि सासू सुनेचं भांडण हा. हे आपल्या देशामध्ये हा विषय काय नवीन नवीन नाहीये, हा. शिक्कामोर्तब झालेला आहे. हा, शिक्कामोर्तब. आणि लहानपणापासूनच लेकरांच्या डोक्यामध्ये तो विषय ठासून बनलेला आहे. बसलं. सासू आणि सून म्हणजे जानी दुश्मन बस, हा, आलं की ते झालं, समजा भांडण झालेच, समोरासमोर आले म्हणजे भांडण आहेच. झाले. काही ना काही किरकिर काढतात. मग कसं आहे, जसं एक बाईक आहे, समोरचं चाक चांगले, मागचं खराब झालं, किंवा मागचं चांगलंय पुढचं खराब झालं. दोन्ही चाक जोपर्यंत व्यवस्थित चालत नाहीत तोपर्यंत बाईक व्यवस्थित चालू शकणार नाही. नाही. जेव्हा आम्ही लहान होतो त्या काळामधूनच समजा ते डोक्यावर एक परिणाम होतो परिणाम. की सासू आणि सून या दोघी म्हणजे जे आणि दुश्मन असल्यासारखे. आणि मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला तेच ते दाखवलं. दाखवण्यात आलंय. हा, बिलकुल. आणि ते पाहून अति जास्त परिणाम होतोय असं म्हणायला सुद्धा
हरकत नाही. महत्वाचं आहे. हा, जसं मी नेहमी सांगते माझ्या कीर्तनामध्ये सुद्धा, बाईकचे जे 2 पाय असतात, हं. दोन्हीपैकी एक जर खराब झालं तर ते एक व्यवस्थित चालू, एकाने बाईक व्यवस्थित चालू शकत नाही. मग सासू आणि सून शेवटी यांना राहायचं तर एकमेकांच्या हाताखालीच. बरोबर, मग दोघींनी एकमेकांना समजून घेणे हे फार महत्वाचं. महत्वाचं. आजकाल कसं झाले, प्रत्येक सासूला वाटते की माझ्या मुलीला जावई जर घरकामात मदत करत असेल तर तो देव माणूस आहे. बरोबर, पण तोच माझ्या सुनबाईला हं. माझा मुलगा जर घरकामात मदत ते करत नाही असेल चालणार. तर तो बैल माणूस आहे. बरोबर, हा, बरोबर. जावयानं स्टेटस ठेवले माय लाईफ माय वाईफ, तर आपण म्हणतोय वा माझं जावई अतिशय चांगले. पण तेच ते जर जर कधी आपल्या ठेवलं. मुलाने ठेवलं तर आपण म्हणतो आल्या आल्या माझ्या मुलावर जादूटोणा केला. केला बिघडला तो. हा. तर जसं आपल्या मुलीबद्दल आपली एक आपुलकी असते, तशीच एक आपुलकी आपण आपल्या सुनबद्दल सुद्धा ठेवणं अनिवार्य आहे. कारण बरोबर. आपण किती जरी नकार दिला तरी आपला शेवट हा आपल्या सुनेच्या हाताखालीच आहे. नक्कीच. आणि आईने सासूबाईंनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आणि महत्वपूर्ण सुद्धा गोष्ट आहे की आपल्या मुलाला आपल्यानंतर सगळ्यात जास्त निस्वार्थ प्रेम करणारी जर दुसरी कोणती असेल तर ती आपली सुनबाई आहे, सुनबाई. म्हणजे त्याची पत्नी आहे. पत्नी. म्हणून आपल्या मुलावर अतिशय प्रेम करते, या गोष्टीने तरी सुनेच्या काही चुका त्यांनी पदरात घालायला पाहिजेत. आणि सुनाने सुद्धा, जसं आपली आई बोलल्यानंतर आपण आईला फिरून बोलतोय का? हा, नाही. मग तसंच एखादी सासूबाई बोललीच तर बरोबर. ठीक आहे ना, ठीक आहे. एवढी काही मनावर घ्यायचं नसतं. डोक्याच्या वर पाणी चाललं तर तिथं कुठंतरी स्टे द्यायला पाहिजे. दोघांनाही तिखट लागणारच आहे, सासूला असो की सुनेला असो. या बिलकुल. प्रश्नामुळे तिखट लागणार म्हणजे लागणार आहे. बिलकुल लागणार. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. की आपण बघतो ताई, तुम्ही कीर्तन घेता, वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. शहर असू द्या, गाव असू द्या, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. हम्म. पण अत्यंत महत्वाचा प्रश्न, गाव की शहर, काय जवळचं? ऑनेस्टली वैयक्तिकरित्या सांगितलं तर मला तरी गाव जवळचं वाटतं. गाव जवळचं. आपली एक म्हणतात ना, आईची जशी बाळाची जशी नाळ ही आईसोबत जुळून बरोबर. हा, तशी आपली नाळ ही गावाशी जुळून आहे. बरोबर. आणि शहरामध्ये जरी आपल्या खेड्यातील लोक जात असतील तरी एक गझल आहे ना, ती वक्त का ये परिंदा रुका है कहा, हे 4 पैसे कमाने में आया शहर, गाव मेरा मुझे याद आता रहा. जरी त्यांनी शहरात गेले तरी सुद्धा गावाची आपुलकी सुटत नाही. नाही. आणि तसंच एक अनन्यसाधारण असं प्रेम माझं गावाबद्दल आहे. महत्वाचं म्हणजे संस्कृती टिकवण्याचं कार्य हम्म. गावामध्ये जेवढं होतं तेवढं तेवढं शहरात नाही. शहरामध्ये होत नाही. नक्कीच नाही. एका घरात भांडण लागली तर सोडवण्यासाठी 10 जण 10 येतात. जण. ही बरोबर. श्रीमंती आहे गावाची. प्रत्येक सण हा सर्वांनी मिळून साजरा करणे, कुणाच्या घरात काही अडचण आहे का हे पाहणे वगैरे वगैरे सर्वच खूप गोष्टी असे. होतात. नक्कीच नक्की शहरामध्ये ते कमी होतंय. आपण ते फ्लॅट सिस्टम आल्यामुळे भरपूर गोष्टी बदलले. बिलकुल. म्हणजे बाजूच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय, कोण राहतंय, कोण गेलंय ते सुद्धा बघत नाहीये. हे अगदी. प्रमाण भरपूर वाढलंय. पण गावामध्ये एखादा कार्यक्रम असला हम्म. तर संपूर्ण गाव एकत्र येतं. बिलकुल. दुःखाचा असू द्या, सुखाचा असू द्या, कोणताही असू द्या, एकत्र येतं. आपण बघतोय आता सध्या जे तरुण फक्त गड किल्ले फिरताय म्हणून फिरताय. एक हम्म. पावसाळी वातावरण आले, चालले फिरायला. हम्म. परंतु ते राखणं, त्या गोष्टी जाणून घेणं किती महत्वाचं आहे. तर फिरणं गरजेचं नाही, पाऊस आला चालले फिरायला. आता तुम्ही बघा, वेगवेगळी ठिकाणं बघा, परंतु गड किल्ले राखणं, त्या गोष्टीचं आपण संवर्धन करणं किती महत्वाचं. अगदी महत्वाचं आहे. मी नेहमी म्हणते की प्रत्येक जो गडकिल्ला आहे त्या प्रत्येक गडकिल्ल्याचा एक काहीतरी स्वतंत्र इतिहास घेऊन तो तिथं उभा आहे. बरोबर. आणि ज्या वेळेला आपण ठरवतोय की आपल्याला या गडकिल्ल्याला जायचंय तर सुरुवात आपण कुठून करायला पाहिजे? जे फालतू गोष्टी करत जातोय किंवा गाणे ऐकत हा. जातोय ना, त्यापेक्षा जो गडकिल्ला फिरायला आपण जातोय त्या गडकिल्ल्याचा इतिहास आपण पाहायला पाहिजे. पाहायला पाहिजे. नक्की. जसं आपण पाहिले प्रतापगड हा जो झाला, आता बघा एवढा धिप्पाड शरीराचा खान आहे पण तरी सुद्धा संकट कितीही येऊ द्या त्या संकटांना घाबरणार नाही, संकटापुढे झुकणार नाही, बरोबर. शत्रूला हरवल्याशिवाय परत माघारी फिरणार नाही. आणि नियम सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज त्या गडकिल्ल्यांना कसं जिंकलं आणि त्यांचा इतिहास काय, मावळ्यांनी काय काय केलं हे जाणून घेणं सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. नक्की. जे आपण जातोय बॉटल सुद्धा पाणी प्यायला नेतोय आणि तिथंच कुठेतरी फेकून देतोय. मग ते फिरायला म्हणून चाललोय आणि तिथे घाण करून यायला, आपल्याच्यानं साफसफाई करणं होत नाही तर आपल्याच्यानं घाण सुद्धा घाण होऊ नये सुद्धा याची नाही. सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. नक्कीच. कारण गडकिल्ले म्हणजे आपली शान आहे बरोबर. आणि आपली आणबान शान म्हणायला सुद्धा आपल्याला हरकत नाही. हरकत नाही. नक्कीच. जसं ताईने म्हटलंय की गड किल्ले पाहणं तेवढं महत्वाचं आणि ती गोष्ट जाणून घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. आणि या माध्यमातून तर नक्कीच मी सांगू इच्छितो की गड किल्ले बघा. ठीक आहे, IT जॉबला आहात तुम्ही, ठीक आहे, तुम्ही सरकारी नोकरीवर आहात, थोडा वेळ तर तुम्ही नक्कीच काढू शकता. आणि ही अशी गोष्ट आहे की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार बघू शकता. बिलकुल. आजकालचे चित्रपट असे राहतात
की तुम्ही 4 जण सोबत घेऊन बघू नाही शकत. नाही, हा. चित्रपट सोडा ऍडव्हर्टाईज सुद्धा नाही बघू तसं शकत. नाही. तर ह्या गोष्टी तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना सांगू शकता, तुमच्या आई वडिलांना सोबत घेऊन जाऊ शकता. तर या माध्यमातून जर थोडा फरक पडला तर नक्कीच उत्तम राहील.